हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ही मालिका स्टार प्रवाहावर नव्याने सुरू झाली आहे. कालच या मालिकेचा पहिला एपिसोड होता आणि जर तुम्ही तो मिस केला असेल तर तो आपल्या चॅनलवर लाईव्ह आहे, नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपला राजा हा तुळजाभवानी आईच्या मंदिरात उभा असतो, देवीला नमस्कार करतो आणि त्याच वेळेस आपल्या मालिकेची हिरोईन अवनी तेथे पोहोचते आणि राजाची नजर अवनीवर पडते. अवनीला पाहताच राजा तिच्यावर फिदा होतो आणि देवी आईला म्हणतो, देवी आई, हिच्यासारखीच एखादी माझ्या आयुष्यात सुद्धा आण. आणि त्याच वेळेस अवनी ही राजाच्या जवळ येऊन उभी राहते, देवी आईला नमस्कार करते. अवनीने काही राजाला पाहिलेलं नसतं. राजा हा देवी आईला प्रार्थनाच करत बसतो की हिच्यासारखीच एखादी माझ्या आयुष्यात सुद्धा येऊ दे. आणि तोपर्यंत अवनी बाहेर निघून गेलेली असते. राजा देवी आईला नमस्कार करतो आणि अवनीच्या मागे मागे येतो. अवनी ही सगळ्या लोकांना, मंदिरात असलेल्या सगळ्या भक्तांना प्रसाद वाटत असते आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं शीर्षक गीत सुरू असतं आणि मग राजा हा अवनीच्या पाठमोरा असतो. पण अवनीला पुन्हा एकदा पाहायचं म्हणून तो अवनीच्या समोर येतो. अवनी त्याला सुद्धा पेढा देते. अवनीची स्माईल, अवनीचं दिसणं हे सगळं पाहून राजा तिच्यावर पूर्ण फिदा झालेला असतो आणि तेवढ्यात त्याला गाडी मालकाचा कॉल येतो. गाडी मालक नाना. राजा हा बाजूला जातो फोनवर बोलायला आणि विचारतो, काय नाना, आता काय तुम्ही मला देवी आईचं दर्शनसुद्धा घेऊ देणार नाही आहे का? देवी आईचं दर्शन घेत होतो मी, बोला काय काम आहे? तर नाना म्हणतो, तुझी नाटकं बंद कर, आधी माझी गाडी आणून दे. तर राजा म्हणतो, अहो तुम्हाला सांगितलं आहे ना, आज यशादादाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम झाला की संध्याकाळी गाडी आणून देतो. तर हा नाना हसू लागतो आणि म्हणतो, अरे काय राजा, तुला सांगितलं आहे ना, जगातला कोणताच बाप तुमच्या घरात पोरगी देणार नाही. तुम्हाला आत्याचा शाप लागला आहे, कशाला उगाच माझ्या गाडीची उगाच घसरण करताय? तर राजा म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना, गाडी मिळणार नाही, संध्याकाळी मिळेल. तेव्हा हा नाना चक्क त्याला विनंती करतो, अरे बाबा, ही शेवटची वेळ, यानंतर माझी गाडी घेऊन तुझ्या भावाच्या पाहण्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही, एवढं लक्षात ठेव. राजा फोन कट करतो आणि म्हणतो, खरंच हा तुमचा आशीर्वाद आम्हाला लाभू द्या, आज शेवटची वेळ असू द्या, म्हणजे शेवटी आमच्या घरात बाई येईल, माझ्या दादाचं लग्न ठरेल. आणि राजा या पेढ्याकडे पाहत असतो आणि मागे वळून पाहतो, परंतु तोपर्यंत अवनी तेथून निघून गेलेली असते आणि राजासुद्धा निघतो. अवनीची गाडी ही मंदिराच्या गेट बाहेर जाणार, तेवढ्यात अवनी गाडी थांबवते, गाडीतून खाली उतरते आणि ती काहीतरी घ्यायला मंदिराकडे जाऊ लागते. इतक्यात राजा तिच्या समोर येतो गाडी घेऊन आणि जोरात ब्रेक दाबतो. अवनी चांगलीच घाबरते आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. फ्रेंड्स, अवनीला माहीत असतं की तिचीच चूक आहे आणि अवनी कान पकडून सॉरी म्हणते, माफी मागते, मला पुढे जायचंय, असे सगळे इशारे करत असते आणि तिचे हे इशारे, तिच्या या अदा पाहून राजा पूर्ण फिदा होऊन जातो, घायाळ होऊन जातो. खरंच अवनीच्या अदा खूप क्यूट असतात. राजा तिच्याकडे एकटक पाहतच असतो आणि त्याच वेळेस तेथे देवी आईची पालखी येते. अवनी देवी आईला नमस्कार करते, राजासुद्धा देवी आईला नमस्कार करतो आणि अवनी त्याच्या समोरून निघून जाते. तिला काहीतरी खरेदी करायचं असतं. राजा गाडीतून खाली उतरतो, अवनीकडे एकटक पाहतच राहतो, अवनीच्या सौंदर्यात पूर्णपणे हरवून जातो. अवनी आपली वस्तू येते, गाडीत बसते आणि तेथून निघून जाते आणि राजा हा देवी आईला म्हणतो, देवी आई, हिच्यासारखी नाही, हेच पाहिजे मला. आणि तो खूप खुश असतो, अवनीच्याच विचारात गुंग झालेला असतो. आणि इकडे छोटा धन्या हा यशादादाचे चक्क पांढरे केस काढत असतो. आज यशादादाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे, मग डोक्यावर पांढरे केस असल्यावर कोणता बाप मुलगी देईल, म्हणून तो त्याचे एक एक केस काढत असतो. यशादा म्हणतो, अरे बस झालं, आता काय सगळे केस काढतो का? एखादा केस असल्यावर काय फरक पडत नाही. तर धन्या म्हणतो, अरे यशादा, आता तू एवढा तरुण आहे, तडपदार आहे, मग पांढरे केस शोभून दिसत नाही ना. चला, आता तुझं सगळं आवरून झालंय, आता आपला निघायचं आहे. मी राजादाला कॉल करून पाहतो. आणि धन्या राजादाला कॉल करतो आणि विचारतो, काय रे राजादा, कुठेस तू? लवकर गाडी घेऊन ये. राजा म्हणतो, अरे येतोय रे, तू ये ना, सगळी तयारी केलीस का यशादाची? धन्या सांगतो, सगळं केलं आहे, त्याचं फेशियल केलं आहे, दाढी सेट केली आहे, पांढरे केससुद्धा काढलेत
आता काहीच बाकी नाही आहे, फक्त मिठाई आणायची बाकी आहे. मुलीच्या घरी मिठाई तर घेऊन जावी लागेल ना. राजा म्हणतो, अरे यार खरंच मिठाई राहिली, जा मिठाई घेऊन ये. तर धन्या हा हळूच लांब येतो आणि म्हणतो, पैसे कोठेत, पण माझ्याकडे पैसे नाही आहे. यशोदा हे ऐकतो आणि आपल्या राजाकडे सुद्धा पैसे नसतात. राजा म्हणतो, अरे यार आत्ता तर माझ्याकडे पण पैसे नाही आहे, मग काय करायचं, मिठाई आणायला थांबलो तर उशीर होईल. जा त्या पाण्यादाच्या याच्यातून घे पैसे, त्याच्या खिशातून. तर हा धन्या म्हणतो, नाही नाही, त्या पाण्याच्या खिशातून मी पैसे घेणार नाही, तो काय पैसे द्यायचा नाही. तर राजा म्हणतो, का नाही द्यायचा, यशादादाचं लग्न जमायचं आहे ना, मग का नाही द्यायचा, तो जीवसुद्धा देईन. तर धन्या म्हणतो, अरे तो एक वेळ जीव द्यायला तयार होईल, पण पैसे काही द्यायचा नाही. राजा म्हणतो, तू जा गुपचूप घे पैसे, मी घरी आलो की त्याला पैसे देऊन टाकतो, त्याचा हिशेब करतो. पाण्या हा काही पैसे देणार नाही हे धन्याला माहीत असतं, पण त्याचा नाईलाज होतो. यशोदा विचारतो काय झालं, पण धन्या त्याला काही सांगत नाही आणि पाण्याच्या रूममध्ये येतो. तेथे पाण्याची पॅन्ट लटकवलेली असते. या पॅन्टमध्ये हात घालून तो पैसे काढणार इतक्यात पाण्यात येथे येतो. पाण्या हा चांगला डेंजरस झाला आहे. लहानपणी चांगला होता, पण आता वेगळाच वागतोय आणि तो धन्यावर खूप चिडतो आणि विचारतो, तुला काय हा टूल बॉक्स वाटला काय, आलान पाना घेऊन गेला, पाण्याची पॅन्ट येती, खिशात हात कसा घातला. धन्या चांगलाच घाबरतो. पाण्या त्याला जाब विचारतो, तुला किती वेळ सांगितलंय, पैसे पाहिजे असतील तर मागायचे, असं डायरेक्ट खिशात हात घालायचा नाही. कुणाच्या सांगण्यावरून खिशात हात घातला. धन्याला काही बोलताच येत नाही, तो खूप घाबरतो. पाण्या चांगला डेंजरस आहे. आणि इकडे आपला धोंडी अण्णा एका चहाच्या टपरीवर बसून मस्त चहा पीत बसलेला असतो सकाळ सकाळच्या उन्हात. तेवढ्यात त्याचा एक ओळखीचा माणूस तेथे येतो आणि म्हणतो, काय धोंडी अण्णा, काय मस्त सकाळी सकाळी चहा पिताय उन्हात बसून, बरं आहे बाबा तुमचं, काही काम धंदा नाही, काय काम करायचं नाही, दिवसभर खायचं प्यायचं ना आराम करायचा, कसं जमतो तुम्हाला. धोंडी अण्णा काहीच बोलत नाही. तर हा चहावाला म्हणतो, ओ नाना तुम्हाला काही कळत नाही का, धोंडी अण्णाचे 4 पोरं आहे. आता ज्याला 4 पोरं असतील तो कसला काय कामधंदा करतोय, म्हणून धोंडी अण्णा काही काम करत नाही. धोंडी अण्णाला राग येतो, पण धोंडी अण्णा काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळेस राजाची गाडी ही धोंडी अण्णा समोरून जाते. राजा आणि धोंडी अण्णा एकमेकांना पाहतात, पण राजा त्यांच्याशी काही न बोलता गाडी न थांबवता तेथून निघून जातो. आणि मग हा चहावाला आणि हा नाना म्हणतो, पाहिलं का, तो तुमचा पोरगाच होता ना राजा, तो काय तुमच्याशी बोलत नाही वाटतं. धोंडी अण्णाला वाईट वाटतं. आणि तेवढ्यात राजा हा गाडी रिव्हर्स घेतो आणि धोंडी अण्णासमोर या चहा टपरीसमोर गाडी थांबवतो. राजा गाडीच्या खाली उतरतो, पण धोंडी अण्णाशी काहीच बोलत नाही आणि चहावाल्याला एक टक्कर द्यायला सांगतो. चहावाल्याचा टक्कर म्हणजे चहा देतो आणि राजा चहा पित असतो. आणि धोंडी अण्णाला म्हणतो, अण्णा आज यशोदाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे, आज तरी तुम्ही आमच्याबरोबर येणार की नाही. धोंडी अण्णा काही बोलतच नाही, पण त्याच वेळेस तेथे पेपर वाचत चक्क दत्ता बसलेला असतो. दत्ता म्हणजे धोंडी अण्णाचा लहान भाऊ, ज्याला त्याचं घर बळकवायचं आहे. आणि तो म्हणतो, राजा कशाला मेहनत करतो रे, अरे तुमच्या घरात कोणताच बाप पोरगी देणार नाही आहे. अरे सख्ख्या भावाचा आणि सख्ख्या बहिणीचा तळटाट लागलाय तुमच्या घराला, कसं काय तुम्हाला कोणी पोरगी देईल, तुम्हाला ना बोलण्याची तरा ना वागण्याची तरा. राजा म्हणतो, तुला जास्त समजतं का रे, मग तू चला आमच्याबरोबर, तुला नीट बोलता येतं ना, मग तू बोल. तर हा दत्ता म्हणतो, मी कशा लिहू, माझा काय संबंध. राजा म्हणतो, अरे सख्खा काका आहे ना तू आमचा, मग चल ना आमच्याबरोबर. तर हा दत्ता म्हणतो, मी कशा लिहू, तुम्ही तुमचं पाहून घ्या आणि तुझ्या बापाला सांग, ते घर माझ्या नावावर करत असशील, माझ्या बहिणीच्या नावावर करत असशील तर सगळं काही चांगलं होईल, आम्ही आमचा शाप मागे घेऊ, नाहीतर या जन्मात काय तुमच्या घराला बाईचा पाय लागत नाही. हे ऐकून राजाला खूप राग येतो, पण धोंडी अण्णाला काही फरक पडत नाही. आणि धोंडी अण्णा चहावाल्याला म्हणतो, चल एक वडापाव दे रे मला गरमागरम. चहावाला त्याला वडापाव आणून देतो. राजा चिडून म्हणतो, धोंडी अण्णा, हा तुमचा भाऊ आपल्याला काय काय बोलतोय आणि तुम्ही गुपचूप ऐकून घेताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. तर हा दत्ता म्हणतो, अरे त्याला काय वाटायचंय, बायकोचा खून करून जेलमध्ये जाऊन आलाय तुझा बाप, त्याला काय फरक पडतो. राजा खूप चिडतो आणि म्हणतो, तुला आहे ना मी सोडणार नाही, माझ्या अण्णाला खुनी बोलायचं नाही. दत्ता खूप घाबरतो. राजा त्याची गसंडीच पकडतो. दत्ता म्हणतो, तुझ्या बापासारखा तू पण माझा खून करतो की काय, तू पण जेलमध्ये जाशील,
सगळे लोक राजाला अडवण्याचा प्रयत्न करतात. राजा सगळ्यांना गप्प बसवतो आणि म्हणतो, नाही, तुझा खून मी करणार नाही, कारण तू माझ्या अण्णाचा सख्खा भाऊ आहे म्हणून, नातं आड येतं म्हणून तुला सोडणार नाही. पण जास्त बोलला ना तर येथेच तुला गाडीने एवढं लक्षात ठेव, चल निघ इथून. असं म्हणून राजा दत्ताला तेथून हाकलून देतो. दत्ता हा थोडा लांब जाऊन उभा राहतो आणि मग राजा हा अण्णाला विचारतो, ओ धोंडे अण्णा, काय विचार करताय तुम्ही? चला माझ्याबरोबर, येता की नाही? तर धोंडे अण्णा म्हणतो, माझ्या वडापावचे आणि चहाचे पण पैसे दे आणि मग जा. राजा खूप चिडतो आणि म्हणतो, देणार ना, शेवटी तुम्ही आमचे बाप, आमच्यासाठी किती काय काय करून ठेवलं आहे, रात्रंदिवस कष्ट केले आहेत, एवढं कमवून ठेवलं आहे, आम्हाला शिकवलं, आमची लग्न करून दिली, तुम्हाला तर पूजलं पाहिजे. थांबा, तुम्हाला नैवेद्यच भरवतो. असं म्हणून राजा चहावाल्याकडून एक लाडू आणतो आणि धोंडे अण्णाच्या तोंडातच भरवतो. धोंडे अण्णाला खूप राग येतो आणि मग राजा जाऊ लागतो तर त्याला दत्ता दिसतो आणि राजा म्हणतो, तू कशाला थांबला रे, तुला पण भरू का, थांब थांब. दत्ता तेथून पळून जातो. राजा हा गाडीत बसतो, धोंडे अण्णाकडे रागारागाने पाहतो आणि तेथून निघून जातो. त्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं. इकडे अवनी ही धावत पळत घरी येते आणि बाबांना हाक मारते, बाबा बाबा. पण अवनीचे बाबा हे फोनवर बोलण्यात बिझी असतात आणि जिन्यावरून वर निघून जातात. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी चिडून म्हणते, आज माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, पण बाबांना माझ्यासाठी वेळच नाही आहे. बाबा तेथे सुद्धा आले नाही आणि येथे सुद्धा त्यांच्याकडे माझ्याशी बोलण्याचा वेळच नाही आहे. अवनी खूप नाराज होते आणि त्याच वेळेस अवनीचे बाबा फोनवर बोलता बोलता जिन्यावरून खाली उतरतात आणि म्हणतात, आज माझ्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा, मला कोणतीच मीटिंग महत्त्वाची नाही आहे, कारण आज माझ्या मुलीचा दिवस आहे आणि माझी मुलगी मला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. असं म्हणून अवनीचे बाबा समोर येतात. बाबांना पाहून अवनी खूप खुश होते आणि धावत पळत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारते. सगळेजण खुश होतात आणि मग अवनी बाबांना आपलं गोल्ड मेडल दाखवते. बाबा, मी अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली आहे, पहा मला हे गोल्ड मेडल मिळालं आणि मी इतकं छान भाषण केलं ना की काय सांगू तुम्हाला, थांबा मी तुम्हाला ऐकवते. असं म्हणून अवनी तिच्या दादाला सांगते, महेश दादा, मला तिथं जसं दिलं ना तसं हे गोल्ड मेडल आणि पारितोषिक दे. महेश तिला हे पारितोषिक देतो आणि अवनी ही पुढे स्टेजवर आल्यासारखं भाषण देऊ लागते. अवनी सांगते, बाबा, मी सगळ्यांना सांगितलं की माझं हे जे यश आहे ना ते माझ्या बाबांचं यश आहे, यात त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे ऐकून अवनीच्या बाबांनाही आनंद होतो आणि सगळेजण अवनीसाठी टाळ्या वाजू लागतात. आणि इकडे पाण्या धन्यावर खूप चिडतो आणि त्याला जाब विचारतो, कुणी तुला पैसे घ्यायला सांगितले होते, कुणी मिठाई आणायला सांगितली होती? यशादा सुद्धा घाबरतो. पाण्या खूप चिडलेला असतो आणि धन्याला जाब विचारतो, बोल ना, कुणी सांगितलं होतं पैसे घ्यायला, कुणी मिठाई आणायला सांगितली होती? तेवढ्यात धन्या म्हणतो, राजा दाने. आणि पाण्या चिडून म्हणतो, तो राजा काय लय मोठा बादशाह लागून गेला काय, तुला पैसे घ्यायला सांगतो आणि मिठाई आणायला सांगतो. आणि तेवढ्यात राजा समोर येतो. राजा आणि पाण्या एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात आणि पाण्या म्हणतो, यशादा, तुला कळत नाही का रे, कशाला पाहिजे रे तुला मिठाईन, पोरगी पाहायला जातोय, अरे अशी महागातली मिठाई देऊन कोणी बाप काय पोरगी देणार आहे का तुला? अरे असं नसतं, त्यासाठी घर लागतं, खानदान लागतं, घरात बाई माणूस लागतं, शिकलेलं सवरलेलं कर्तबगार पोरगं लागतं, आणि अशा नाही का आपलं पोरगी देणार आहे का रे कोणी? यशा, तुला कळत नाही का? राजाला खूप राग येतो आणि राजा चिडून म्हणतो, पाण्या, यशा दा म्हणायचं, मला सुद्धा राजा दा म्हणायचं, तुझ्यापेक्षा मोठे आहोत आम्ही, आम्हाला दोघांना दादा म्हणायचं. पाण्या खूप चिडतो आणि म्हणतो, एक वेळेस मी यशाला दा म्हणल, तू कोण आहे रे, तुला मी राजा दा कशाला म्हणू? राजा म्हणतो, ठीक आहे, त्याला म्हटलं तरी चालल. म्हणजे लहानपणी राजा आणि पाण्या दोघे एकत्र फिरायचे, बेस्ट फ्रेंड होते, पण आता मोठे झाल्यावर त्यांच्यात चांगलेच भांडणं दिसत आहे. आणि इकडे अवनी ही आपलं भाषण पूर्ण करते आणि म्हणते, बाबा, मला तुमचा खूप राग आला आहे, आज माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस होता, किती लोक तेथे आले होते, पण तुम्हीच नव्हता, तुम्हाला माझ्यापेक्षा आहे ना मीटिंग जास्त महत्त्वाची आहे, हो की नाही? अवनी नाराज होऊन बसते, तोंड फुगून बसते. तर बाबा म्हणतात, अवनी, असं बोलायचं नाही, कॉन्ट्रॅक्ट काय येत जात राहतात, काम काय आजचं उद्या होईल, पण माझ्यासाठी माझ्या मुलीपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे, एवढं लक्षात ठेव. अवनीला आनंद होतो आणि बाबा तिला विचारतात, दाखव तुझं हे गोल्ड मेडल, हे खरंच सोन्याचं असतं का? तर अवनी म्हणते, काय बाबा? सगळेजण हसू लागतात आणि
तेव्हा बाबा तिला सांगतात आता पुढची तयारी करायची. आणि अवनी ही आपल्या पुढच्या प्लॅनबद्दल की मला विदेशात जाऊन शिकायचं आहे याबद्दल बोलणार. इतक्यात अवनीच्या बाबांना एक मेसेज येतो आणि अवनीचे बाबा म्हणतात, अरे हे काय आहे, तुम्हाला मी कळवलं तरी तुम्ही अजून काहीच तयारी केली नाही. सगळे विचारतात कशाची. तर अवनीचे बाबा सांगतात, अरे तिला पाहायला पाहुणे येणार आहे ना, ते केव्हाही येतील आणि तुम्ही काहीच तयारी केली नाहीये. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, मला पाहण्यासाठी पाहुणे? तर अवनीची आई भाऊ सांगतात, हो सरप्राईज, आज तुला पाहण्यासाठी मुलगा येणार आहे. असं म्हणून सगळे तयारी करण्यासाठी निघून जातात. अवनीला जबर धक्काच बसतो, कारण पुढे शिकायचं, विदेशात जायचं, स्वतःची फर्म काढायची असं अवनीचं स्वप्न असतं. आणि लग्नाचा विषय ऐकून तिला जबर धक्काच बसतो आणि तिच्या हातून हे गोल्ड मेडल खाली पडतं. ती खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे राजा म्हणतो, ए पाण्या, धन्याला पैसे दे. आणि धन्या आत्ताच्या आत्ता जायचं, 1 किलो तुपातली गुळाची जिलबी घेऊन यायची. तर पाण्या म्हणतो, ए यशादा, या राजाला तर अक्कल नाही आहे, तुला कळत नाही का रे, एकतर पैसा तर वाया जातोयच, वेळ पण वाया जातोय, तुला काय कोणती पोरगी हो म्हणणार आहे का रे. राजाला खूप राग येतो आणि राजा हा चक्क पाण्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह बोलायचं नाही. यशादाचं लग्न ठरणार आहे एवढं लक्षात ठेव. यशादा या दोघांना एकमेकांपासून वेगळं करतो. पाण्या चिडून म्हणतो, ए मी निगेटिव्ह बोलतोय, मी निगेटिव्ह बोलतोय, मी सांगतो, लिहून देतो, या यशादाला नकारच येणार, ती पोरगी लग्नाला नाही म्हणणार. हे ऐकून राजा खूप चिडतो आणि चक्क पाण्याच्या सनसनीत थोबाडीत मारतो. पाण्या जमिनीवरच जाऊन पडतो आणि राजा त्याला वॉर्निंग देतो, पुन्हा असं बोलायचं नाही. पाण्याला खूप राग येतो. पाण्या उठून उभा राहतो आणि राजाच्या सनसनीत मुस्काटात मारतो. राजा खाली पडतो. यशादा या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण हे दोघे कुत्र्यासारखे भांडत असतात, एकमेकांच्या अंगावर धावून जातात, गचंडी पकडतात, एकमेकांच्या जीवाचे शत्रू होतात. धन्या हे सगळं पाहत असतो, खूप घाबरतो आणि लगेचच धोंडी अण्णाला बोलवायला जातो. आणि इकडे अवनी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, बाबा मला लग्न नाही करायचंय, तुम्हाला माहिती आहे ना मला पुढे शिकायचंय, विदेशात जाऊन शिकायचंय. तर अवनीचे बाबा म्हणतात, कशाला तुला पुढे शिकायचंय, आता एवढी शिकली आहे, गोल्ड मेडल मिळालंय आणि बायकांचं काम तरी काय असतं, घर सांभाळणं, मुलं बाळा सांभाळणं, तेच तर तुला करायचंय, शिकून काय फायदा. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, बाबा तुम्ही हे काय बोलताय. तर अवनीचे बाबा म्हणतात, बोलतोय तर योग्यच बोलतोय, कारण मला जास्त कळतं की तुझं भलं कशात आहे. आज तुला वाईट वाटेल, पण उद्या तुला कळेल मी जे म्हणत होतो ते अगदी योग्य होतं आणि लग्न करणं हेच मुलींसाठी योग्य असतं. त्यामुळे अवनीला खूप वाईट वाटतं. आणि बाबा म्हणतात, मला माहिती आहे बाळा, तुला विदेशात जाऊन शिकायचं आहे, मग शिक ना. अवनीची आई विचारते, अहो हे काय बोलताय. तर अवनीचे बाबा सांगतात, अरे तुम्हाला सांगायचंच राहिलं, हा जो मुलगा आहे ना विहान, जो अवनीला पाहायला येतोय, तो कॅनडाचा मुलगा आहे, कॅनडात राहतो, चांगला शिकलेला आहे, मोठ्या पगाराची नोकरी आहे, आपल्या तोळामुळाचं स्थळ आहे आणि अवनीसुद्धा लग्नानंतर तिकडेच जाऊन राहील, मग तिकडे ती शिकेल ना नवऱ्याच्या इच्छेनुसार. पण अवनीला हे पटत नाही आणि अवनी म्हणते, बाबा मला नाही लग्न करायचं आहे, तुम्हाला कळत का नाही आहे. पण बाबा तिला ठणकावून सांगतात, मी जे ठरवलंय तेच होणार, तुला हे लग्न करावंच लागेल. अवनी तिच्या महेश दादाला म्हणते, दादा तू तरी बाबांना समजावून सांग ना. तर महेश म्हणतो, अगं अवनी, हे स्थळ येणं जाणं पाहण्याचा कार्यक्रम होणं हे चालतच राहणार आहे, असं कुठे की तुला मुलगा पाहायला आला आणि लगेच तुझं लग्न ठरेल, अजून खूप स्थळे पाहावी लागतील. हे ऐकून अवनीचे बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, महेश. महेश घाबरून म्हणतो, म्हणजे जमू पण शकतं, मुलगा चांगला असेल, तोला मुलाचा असेल आणि तुझ्यात तर नकार देण्यासारखं काहीच नाहीये, पहिल्या बैठकीत सुद्धा लग्न जमू शकतं. त्यामुळे अवनी आणखीनच घाबरते. आणि इकडे यशादाने या दोघा भावांच्या मारामाऱ्या थांबवलेल्या असतात आणि तो चिडून म्हणतो, अरे आपलं नाव दांगट आहे, दांगट, डांगडत नाहीये. आणि तुम्ही काय करताय, तुम्ही तर धोंडी अण्णा आणि त्या दत्ता काकाला सुद्धा मारामाऱ्या भांडणामध्ये मागं पाडलं यार, काय करताय तुम्ही दोघे. राजा चिडून म्हणतो, या पाण्याला सांग, या पाण्याने सगळं केलंय. तर पाण्या म्हणतो, मी सगळं केलंय, विषय याने काढला. तर लगेचच राजा चिडून म्हणतो, तुझ्या बापाने विषय काढला, त्या धोंडीनी. यशादा चिडून म्हणतो, धोंडी अण्णा म्हण, वडील आहेत ते आपले. राजा चिडून म्हणतो, वडील आहेत, वडील आहे ते आपले, अरे वडिलांसारखं काही केलंय का त्यांनी आयुष्यभर, मी तर त्यांना धोंडीच म्हणणार. धोंडी येते धोंडी, दगड धोंडी कुठले,
त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याचे हे हाल आहेत, त्यांच्यामुळे आज आपली लग्न होत नाही आहे, त्यांच्यामुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळत नाही आहे, त्यांच्यामुळेच तुझं लग्न होत नाही आहे आणि त्यानंतर आमची कोणाचीच लग्न होत नाही आहे. सगळ्यांना हे पटत असतं. शेवटी या सगळ्यांच्या आयुष्यात जे दुःख आहे त्याचं मुख्य कारण धोंडी अण्णाच आहेत. पण धोंडी अण्णाची गोष्टसुद्धा आपल्याला कळली नाही आहे, ती तर आपल्याला पुढेच कळेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका खरंच एक नंबर आहे, खूप भारी आहे, यात शंका नाही. पहिला एपिसोड तर भारी होताच, पण आता गोष्ट हळूहळू पुढे चालली आहे आणि मालिका पाहायला मजा येते. एकीकडे अवनीचं कुटुंब आहे, जे एकदम सेटल कुटुंब आहे. अवनीचे बाबा मोठे कॉन्ट्रॅक्टर बिझनेसमन दिसत आहे. अवनी हुशार आहे, तिचा भाऊ सेटल आहे आणि आता अवनीचं लग्न कॅनडात स्थायिक असलेल्या एका मुलाशी सुद्धा होणार आहे. पण अवनीची स्वप्न वेगळी आहेत. अवनीला विदेशात जाऊन शिकायचं आहे आणि मोठं आर्किटेक्ट व्हायचं आहे, स्वतःची फर्म सुरू करायची आहे. पण इकडे दांगट परिवारामध्ये एकच गोष्ट सुरू आहे, त्यांचं एकच उद्दिष्ट आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये बाई आणायची. आपल्या घरामध्ये एका बाईची पावलं पडलीच पाहिजे. सगळ्यात आधी त्यांना यशादाचं लग्न करायचं आहे आणि मग त्यानंतर हळूहळू राजा, पाण्या, धन्या या सगळ्यांची लग्न होतील. पण त्यांच्या आत्याचा शाप त्यांना लागलाय, त्यामुळे कुणीही दांगट परिवारात आपली मुलगी द्यायला तयार नाही आहे. मग आता यांची पुढची गोष्ट पाहायला खूपच मजा येईल, यात शंका नाही. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही पाहण्याच्या कार्यक्रमासाठी तयार होईल. अवनीची वहिनी तिला सुंदर तयार करेल, परंतु अवनी म्हणणार नाही, कितीही मोठा साऊथचा सुपरस्टार जरी आला ना तरी मी लग्नाला होकार देणार नाहीये, मी लग्नाला नकारच देणार, असा अवनीचं ठाम निर्धार असेल. पण आता ती बोलतीये, पण स्वतःच्या बाबांसमोर तिची बोलण्याची हिंमत होईल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अवनीचं लग्न जमतं की काय हे पाहावं लागेल. आणि इकडे अवनीचे आई बाबा, भाऊ हे सगळे घराबाहेर पाहुण्यांचं स्वागत करायला तयार असतील आणि त्याच वेळेस तेथे चक्क दांगट परिवार पोहोचणार. मग आता दांगट परिवार हे अवनीच्या घरीच पोहोचलंय की ते वेगळ्या ठिकाणी पोहोचलेत हे पाहावं लागेल. असं दाखवलं गेलंय की दोघे परिवार एकमेकांसमोर आहेत, एकमेकांना नमस्कार करताय. पण कदाचित अवनीच्या घरी वेगळा मुलगा आला असेल आणि हे दांगट परिवार राजा, यशादा, धोंडी अण्णा हे वेगळ्या घरी मुलगी पाहायला गेले असतील. मग आता या लग्नाचं काय होतं? अवनीचं लग्न जमतं का आणि यशादाचं लग्न जमतं का, की मग खरंच चुकीने हे एकाच घरी आले आहेत? संपूर्ण दांगट परिवार अवनीच्या घरी आलं की काय, हे झालं तर मालिका पाहायची मजा वेगळीच असेल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.